नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहता दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत जामखेड या तालुक्यामध्ये. श्री संत वामन भाऊ महाराज यांचा पायदिंडी सोहळा या ठिकाणी दाखल झालेला आहे. धोंडे साहेब माझ्या सोबत आहेत. काय सांगाल दिंडीविषयी? ही गैनाथगडाची दिंडी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिंडी आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये जवळपास 2 लाख लोक सहभागी झालेले आहेत. प्रत्येकप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहाने पंढरीला या भागातील लोक जातात. 7-8 जिल्ह्यातील लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच खूप आनंदाचं वातावरण आहे. पंढरीच्या चरणी एवढी एक प्रार्थना आहे की पाऊस येऊ दे. पाऊस थोडा लांबलेला आहे आणि तो यावा आणि परमेश्वराने अशी कृपा करावी, अशा प्रकारची परमेश्वराला पण प्रार्थना आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपलं दिंडीत अन्नदान असतं. पंढरपूरच्या जवळजवळ गेल्या गणपती मंदिरापाशी यावर्षी काय नियोजन आहे? दरवर्षी प्रमाणे नियोजन आहे. जे नियोजन करायचं ते महाराजांवर चर्चा करून लोकांना काय पाहिजे तसं नियोजन आपण दरवर्षी करत असतो. गडावरती आपण 2 अश्व दिले आहेत पाठीमागं, काय सांगाल याविषयी? त्या गडावर मी पूर्वी 2 अश्व दिले होते, आता पण 2 अश्व दिलेले आहेत आणि चांगलं आहे. दिंडीमध्ये अश्वाची गरज असते आणि हे अश्व आहे चालू आहे. इथून पुढे दिंडीविषयी काय सांगाल? दिंडीचा जो बाजून 8 दिवसाचा प्रवास, गडाला आम्हाला हत्ती द्यायचा होता, परंतु आता देता येत नाही. सरकारची परवानगी त्याला नाही, त्यामुळं घोडे दिलेले आहेत. गैनाथ गडावरती हत्ती द्यायचा होता, पण परवानगी नसल्यामुळे धोंडे साहेबांनी अश्व दिलेले आहेत, घोडे दिलेले आहे असं त्यांचं सांगण्यात येत आहे. आणि परंपरेप्रमाणे गणपती मंदिर येथे पूर्ण दिंडीला त्यांच्या वतीने महाप्रसाद असतो. आपण पाहता दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया.